ते सकाळचे 8-10 झालेत अँड राईट नाव आय एम हिअर इन दिस पार्किंग. तर निघतोय आम्ही सन टेम्पल कोणार्कला. तर अशी इथे गल्ली बोळात हॉटेल असतात, सेम लाईक उदयपूर, सेम लाईक वाराणसी. तर हाच विषय. तर काल जगन्नाथ मंदिरमध्ये गेलो होतो. एवढी गर्दी, जरा मॅनेजमेंट नाही. म्हणजे ते एका लाईनमध्ये जावं असं काही नाही आहे. थोडे सगळे एकत्रच घुसतात ते आतमध्ये. आणि मंदिराच्या आत गेलं तर एकदम म्हणजे पूर्ण गाभारा त्या भक्तांनी भरलेला आहे. आणि एवढी गर्दी म्हणजे पूर्ण लहान मुलं, म्हातारे लोक सगळे चेंगरत होते. फुल चेंगरी. पण मंदिर एवढं सुंदर होतं ना, त्याचं क्राऊड मॅनेजमेंट यांना जमलं नाही. हे आलो आपण बीचवर. हॉटेल्समध्ये तुम्ही असं कार पार्किंगचं अवघडच आहे. आउटसाईडला तुम्ही राहू शकता अशा इथं, आणि ऑटोने तुम्ही जाऊ शकता. चांगलं मस्त आहे बीच एकदम. गर्दी पण खूप आहे बीचवर सकाळी. सनराईज बघायला यायचं होतं, काय जमलं नाही. जमलं का नाही, कारण आम्ही जिथं गाडी पार्क केली होती तिथं गेटला लॉक लावून ठेवलं होतं यांनी, आणि ते 7लाच उघडणार होते. आणि आज मी चाललोय कोणार्क सन टेम्पल, आणि तिथून काय रिटर्न येणार नाही इथं. तर तिथून तसंच वैद्यनाथ धामच्या जर्नीला चालू करायचं. ऑन द वे जे काय म्हणजे गाव लागेल ना, आय थिंक खरागपूरच्या एरियामध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये राहायचं आहे. सो दिस इज डे 5 ऑफ आवर ट्रिप. ठीक आहे, आजचा प्लॅन होता पुरीमध्येच राहायचं आणि थोडं मंदिर वगैरे, बाकीचे मंदिर बघायचे आणि लोकल फूड ट्राय करायचं. पण एवढं सगळीकडे ना स्वीटच भेटतात आहे. म्हणजे बालुशाही, परत लॉंग लतावून काहीतरी, म्हणजे असं पूर्ण असं पाकमध्ये बुडवलेलं एक स्वीट आहे कसलं तर. बासुंदी पण खूप एकदम फिकी आहे. असं एकदम गोड, सॉरी एकदम गोड नव्हतं, फिक्कं होतं खूप. आणि ते हे ट्राय केलं आम्ही खरवस, ते पण फिकत होता. आम्ही जेवण पण केलं संध्याकाळी रात्री 10 वाजता. छोले आणि चपाती. छोले पण फिका होता खूप, टेस्टच नव्हतं. म्हणजे मी चुकीच्या ठिकाणी जेवलं असेल, पण मला काही जेवण चांगलं भेटलं नाही. मल्टिपल ठिकाणी 2-3 ठिकाणी आम्ही ट्राय केलं. म्हणून म्हणलं जाऊ दे, आता बाहेर पडूया. कोणार्कला चाललोय. ऑन द वे कोणार्क करून ट्राय टू गो टू बाबा वैद्यनाथ. बट तिथं काय पोचणार तर नाही आहे मी. निम्म्या रस्त्यात मला खरागपूर किंवा अजून कुठलं जे काही गाव असेल तिथं थांबावं लागेल. सकाळी नाश्ता पण नाही झाला माझा. नाश्ता जाऊन स्पॉट बघायचा आहे. लेट्स सी. मस्त आहे ना. अशा दोन्ही साईडला झाडं, टनल बनवून ठेवलंय. ते बाहेरवरती खूप ऊन आहे, बट इथं एवढी सावली आहे. आम्ही लहान असताना रोड असं असायचे ॲक्च्युली, असे ते रूट्स लटकायचे वरनं खाली. ठीक आहे, ऑन द वे असे बरेच स्टॉल होते. म्हणलं चेक करूया. तर बघितलं तर इथलं फेमस आलू दम अँड दही बडा ही डिश आहे जे इथले लोक खातात. सो आय ट्राईड दिस अँड इट वॉज गुड अँड आय हॅड माय ब्रेकफास्ट. मी जिथं जातोय तो हा कावळा पाठलाग करतोय माझा. दॅट इज अ 3-eyed रेवन. चलो, लेट्स कंटिन्यू टू कोणार्क. कोणार्क को चलो.
भरपूर गाड्या येतात ते दिसतात आहे, गर्दी असणार आहे खूपच. आम्ही काय खाल्लं, आलू दम आणि दहीवडा मिक्स, वेगळी रेसिपी केली आहे. 40 रुपीज पर प्लेट. ओके, सो दिस इज द कोणार्क सन टेम्पल ऑफ पुरी, ओडिशा. आणि ह्याचाच एक रेप्लिका आहे इन हम्पी. सो इथलं इन्स्पिरेशन घेऊनच हम्पीमध्ये तो रथ बनवला होता इन विजय विठ्ठल टेम्पल. सो ह्याची स्टोरी पण खूप मस्त आहे. डेफिनेटली आय विल टेल यू सम टाईम. कोणार्कला आहे मी, 12:30 वाजले ऑलमोस्ट. 700 किलोमीटर आहे, बट आय विल बी स्टेईंग समवेअर इन बिटवीन, मे बी इन जमशेदपूर और समवेअर. लेट्स सी. आणि हे पण गेले, अविनाश, सागर अँड विकास, ते पण निघालेत. दे आर हेडिंग बॅक टू पुणे. आणि माझी ट्रिप कंटिन्यू करतो आहे फॉर नेक्स्ट 5-6 days. आज ट्यूजडे आहे, सो आय स्टील हॅव अराउंड 6 days आहेत माझ्याकडे. आणि एकच प्रॉब्लेम आहे, हीट खूप आहे, म्हणजे अनबेरेबल. 1800 किलोमीटरला चेन लूप करायचं आहे, मीन्स अराउंड 45 किलोमीटर्स. मला कुठं होंडाचा शोरूम भेटलं तर कुठलं तर एखादं चेन लूपला घेऊन जाऊ ठेवतो, छोटा मोठा चेन लूप करायला. चेन लूप इज व्हेरी नेसेसरी. ऑइल ठेवलं आहे, सगळं ठेवलं आहे, चेन लूप नाही ठेवलं आहे. काय विषय काय माहिती. मी कटकला चाललो आहे, तिथून मी जमशेदपूरला एक रोड आहे आणि खरगपूरला एक रोड आहे. तर आय विल बी गोइंग टू खरगपूर. हाँ, कितना इधर 101. चलिए. आप किधर से? हम आए पुणे से. पुणे से बाइक में पूरा घूम लिया आगे. अभी आगे जाने का है ऊपर. For 13.5 liters you can consider plus minus 500 ml. So for 13.5 liters it gave me the average range of 360 kilometers. So this is the real world range of Honda NX 500. गरम नाही होते का दुकान? लय गरम होतं. सावलीत लावा नाही तर असं. चलो. तर काय तर नायलावून गाव आहे, नाली समथिंग, नियाली म्हणून काय तर गाव आहे. छोटंसं आपलं चटरपटर खाल्लं, समोसा. आता लेट्स गो. कटक जवळ येत ना, जवळचं गाव कटक आहे. आणि दुपारचे किती 2 वाजले असतील आय गेस. खूप ऊन आहे बाबा. हो, 2 वाजलेत. हां, खूप ऊन आहे. आणि हायड्रेशनची खूप गरज आहे. जेवढं मॅक्सिमम हायड्रेट करता येईल तेवढं हायड्रेट करायचं अँड कंटिन्यू करायची जर्नी. ओके, दिस इज कटक सिटी. So we have done almost 100 kilometers from Jagannath Puri and right now we are in Cuttack city. The next city will be, I think, Jamshedpur railway station and straight to Kolkata. जाने का क्या कोलकाता को. Kolkata is just 413 kilometers.
Okay, I was feeling very sleepy after having 2 samosas and 1 lassi. That's why I took a nap of around 1 hour, more than 1 hour actually. I'm a bit refreshed now and ready to continue for another 100 200 kilometers. So I have not planned my stay yet. Let's see how much distance I can cover, and then I'll stay there for tonight. So let's go. Even if I do 184 kilometers, then tomorrow I'll be left with 400 kilometers, that which I can do in around 8 hours, 8 to 10 hours. सनसेट बघायचा का? सनसेट चेकआउट. Okay, I think it's now time to stop our ride for today. So before stopping our ride, I stopped at Badrak City to get the chain lube and cleaner. I got it there, and I did the cleaning and the lubing. And after that, I stopped at nearby Jaleshwar in Odisha. So it's around 300 kilometers from Puri, and it was around 8 p.m. or something. So we stopped there, and then I guess we'll continue our ride tomorrow. So thank you for watching. Stay tuned for next updates.